काल आपल्याला माहिती आहे की आमचे थोर हेडमास्तर लीगल बादशाह राहुल नार्वेकर यांनी आपल्या मुखातनं मराठीला श्रद्धांजली वाहिली. कोणाची बोलण्याची हिंमत आहे का सभागृहामध्ये? बोलू दिलं जातं का? नाही, कारण का विरोधी पक्षांना बोलूच द्यायचं नाही. लोकशाहीच आम्हाला जिवंत ठेवायची नाही. मग राहुल नार्वेकरांसारखे आपल्याला अध्यापक प्राध्यापक टीचर दिसतात. दीनदयाळ मंगेशकर म्हणणारे, मला दया आली होती त्यांच्यावर. जाऊ दे, त्यांना माफ करा. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितलेली आहे. हा, मग म्हणून मी म्हणतो ना, माफ करा त्यांना. मी माफ करणारा कोणी नाही. मी काय, मला काय करायचंय? पण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात मीच बोलणार, बाकी कोणाची बोलायचंच नाही. अहो, अनंतराव थोपटे होते कसे हे तरी तुम्हाला माहिती आहे का? हा, आम्ही अनंतराव थोपटेंबरोबर काम केलेली माणसं आहे. म्हणजे मी काय त्यांच्या गावातला नाही, पण त्यांचं वागणं चालणं काँग्रेसमध्ये होते. हे काय नवीन सुरू केलंय? अहो, श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या घरच्यांना वाटलं पाहिजे की माझ्या बापानी किंवा माझ्या नवऱ्यानी किंवा माझ्या भावानी महाराष्ट्रामध्ये 65 वर्ष राजकारण केलं, त्याला शाब्दिक अलंकारातनं श्रद्धांजली वाहिली गेली. हे काय मुद्दामून नाही. मी वाचणार, मी श्रद्धांजली वाहणार, बाकीच्यांनी काही बोलायचं नाही. मग असं येतं अंगाशी. आलं ना अंगाशी? तुम्हाला जाधव लिहिलेलं भाषण वाचता नाही आलं हो? लिहिलेलं भाषण. आमचा बाप भलेही गेला नव्हता इंग्रजी शाळेत, मराठी शाळेत. आमची आई भलेही शाळेतच गेली नव्हती, पण त्या भाषेवरचा जो प्रभाव आहे, प्रभुत्व आहे, पकड आहे, ती कधी कमी नाही झाली. तुमचा जो माज आहे ना, माज, सत्तेचा जो माज आहे ना, तो वरच्या उतरत असतो. असा